समजा एक्स व्यक्ती आहे त्याने 102 रुपयाला समजा 1000 क्वांटिटी बायला टाकली. ओके, 1000 क्वांटिटी 102 ला बायला टाकली आणि त्याच वेळेला समजा बी व्यक्ती आहे त्याने 102 च्या रेटला 1000 क्वांटिटी सेलला टाकली. सो जर तुमचा इक्वल रेट असेल तरच ती ऑर्डर ह्या ठिकाणी काय होते, मॅच होते आणि तुम्हाला इथं कन्फर्मेशन येतं की तुमचा शेअर्स खरेदी झालाय किंवा विक्री झालाय. आता ज्याची ऑर्डर ह्या ठिकाणी मॅच होत नाही ती ऑर्डर काय होते, तुमची पेंडिंग राहते. ती ऑर्डर काय होते, तुमची पेंडिंग राहते. सो ऍक्च्युअली मार्केट तुमचं कितीला सुरू होत आहे, 9:15 to 3:30. सो या कालावधीमध्ये तुमची पेंडिंग राहिलेली ऑर्डर तुम्ही कॅन्सल करू शकताय, मॉडिफाय करू शकताय, डिलीट करू शकताय. इज इट पॉसिबल? आता 3:30 ला मार्केट बंद होतं. आता 3:30 ला मार्केट बंद झालेलं मार्केट परत चालू होतं 3:40 जवळजवळ 80 ते 90% ट्रेडरला माहित नाही.